गुड मॉर्निंग, सुप्रभात, सर्वांना नमस्कार. प्रार्थनेसाठी तयार. कोणते ध्यानात्मक आसन? दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, डोळे अलगद मिटलेले, नैसर्गिक श्वासावरती लक्ष. सुरुवातीला 3 वेळा ओम म्हणायचं आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती घासा आणि ओंजळी हळूवारपणे दंड स्थितीमध्ये या. आज आपली विपरीत चयन स्थितीमधली असणे आहे. वॉर्मअप आपण घेणार तो दंड स्थितीत आहे. दोन्ही खांद्यावरती मानेच्या हालचाली घेणार आहोत. दोन्ही पायामध्ये खांदे एक अंतर, दोन्ही हात कमरेवरती, मोठी छाती लावा. दीर्घ श्वास घेत मानेवरती, श्वास सोडत सावकाश मानेच्या हालचाली. 1 2 3 4 5. दुसरा प्रकार, श्वास सोडत सावकाश मान उजव्या खांद्यावरती घ्या. श्वास घेत पुन्हा मध्ये, श्वास सोडत डावीकडे, पुन्हा मध्ये. सावकाश हालचाल आणि श्वासावरती लक्ष. 1 2 3 4 5. तिसरा प्रकार, नेक रोटेशन. मोठी छाती लावा. दीर्घ श्वास घेत उजवीकडून मान पाठीमागे, श्वास सोडत सावकाश डावीकडून पुढे. हळूवारपणे करायचे आहे. 1 2 3 4 आणि 5. आता दुसऱ्या बाजूने 5 राऊंड. श्वास घेत डावीकडून मान पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. 1 2 3 4 5. पुढच्या हालचाली खांद्यांच्या. दोन्ही हात खांद्यांवरती, कोपर समोर एकत्र आणण्याचा प्रयत्न करा. श्वास घेत दोन्ही कोपर मागे गोल फिरवायचे. खांद्यातून हात. 1 2 3 4 5. आता उलट 5 राऊंड. 1 2 3 4 5. कोपर वरती उचलायचे आहेत. पुन्हा श्वास सोडत सावकाश. 1 2 3 4 5. दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवा. छातीवरती घ्या. श्वास घेत हात उलट करत समोरच्या दिशेने पुढचा.
हाताची बोटे आणि पोपट यांच्या हालचाली 1 2 3 4 5. दुसरा प्रकार, आता कपाळाच्या दिशेने घ्यायचे, हात खेचायचे पूर्ण 1 2 3 4 5. तिसरा प्रकार, ताडासनात जसे आपण हात वरच्या दिशेने घेतो तसे खेचायचे आहेत, उलट करत श्वास सोडत पुन्हा छातीवरती दीर्घ श्वास घेतो, वरती खेचा पूर्ण, श्वास सोडत खाली 1 2 3 4 5. हालचाली आहेत कमरेच्या, दोन्ही हात कमरेवरती घ्या, श्वास सोडत सावकाश डावीकडे, श्वास घेत मध्ये, उजवीकडे मध्ये, 1 2 3 4 5 आणि 6. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सावकाश मागे करायचं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुढचा प्रकार, सूर्यनमस्कार मध्ये जसं घेतो तसं हस्तोत्तानासाने पादहस्तासन, म्हणजे फॉरवर्ड अँड बॅकवर्ड बेंडिंग, साइड बेंडिंग आपण घेतलेलं आहे. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत सावकाश कमरेतून खाली होता, 1 पुन्हा वरती या, 2 वरती येताना दीर्घ श्वास घ्या, खाली जाताना श्वास सोडा, 3 4 5 6 7 8 9 आणि 10. रिलॅक्स. आता साइड बेंडिंग पुन्हा घेतोय, उजवा हात वरती, डावा हात मांड्याला लागून, श्वास सोडत सावकाश डावीकडे झुका, श्वास घेत पुन्हा मध्ये, 1 2 3 4 5. डावा हात वरती, उजवा हात मांड्याला लागून, श्वास सोडत सावकाश उजवीकडे झुका, श्वास घेत मध्ये, 1 श्वासावरती लक्ष, 2 3 4 5. तुमच्या हालचाली कमरेच्या, दोन्ही हात कमरेवरती, कंबर गोल फिरवायचं, 1 2 3 4 5. दुसऱ्या बाजूने 5 काउंट, 1 2 3 4 5. रिलॅक्स. सावधान स्थिती, दोन्ही हात गुडघ्यांवरती, गुडघे गोल फिरवायचे आहेत, 1 2 3 4 5. आता उलट 5 काउंट, 1 2 3 4 5. समोरून दोन्ही गुडघे बाहेर, पाठीमागून आत, 1 2 3 4 5. आता पाठीमागून बाहेर, पुढून आत, 1 2 3 4 5. रिलॅक्स. तुमच्या हालचाली पायांच्या टाचा आणि पोटे, सावधान स्थितीत पाय, दीर्घ श्वास घेत टाचावरती उचला, श्वास सोडत खाली, 1 2 3 4 5 6 7
8 9 10. ओके, रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. हा झाला आपला थोडासा वॉर्मअप. याच्यानंतर आपली विपरीत शयनस्थिती म्हणजे पोटावरती झोपूनचे आसने आहेत. विपरीत शयनस्थितीमध्ये या. विपरीत शयनस्थिती म्हणजे पोटावरती झोपूनचे आसने. या प्रकारे ही आहे सावधान स्थिती. दोन्ही पायांच्या टाचा जवळ जुळलेल्या आहेत, पाय जमिनीवर उलट टाकलेले आहेत, दोन्ही हातांचे तळवे जमले असते आणि हनुवटी होते. जेव्हा आपण विश्राम स्थिती घेतो, दोन आसनांच्या दरम्यान आराम घेतो, तेव्हा दोन्ही हातांची घडी घालायची आहे आणि डोक्याकडे घ्यायची आहे. दोन्ही पायांच्या टाचा आतल्या दिशेने घेऊन पायांमध्ये अंतर, याला आपण मकरासन म्हणतो. तर विश्राम स्थितीमध्ये आपण आराम घेऊ. मकरासनासोबत आपण भालासन देखील घेऊ शकता. एक पाय घडी करणार, जो पाय घडी केला तोच हात घडी करणार, दुसरा हात डोक्याखाली. हे बालासन आहे. समजा पोटावरती किंवा छातीवरती खूप दाब येत असेल तर तुम्ही बालासन देखील घेऊ शकता. विश्राम स्थिती. सावधान स्थितीमध्ये या. सुरुवातीला भुजंगासनाचे 3ही प्रकार घेणार आहोत. पहिलं आवर्तन असणार आहे 5-5 सेकंदांचं, दुसरं आवर्तन 10 सेकंद. सावधान स्थिती. एकला कपाळ जमिनीवर टेका आणि दोन्ही हात छातीच्या शेजारी. 1 2ला श्वास घेत कपाळ आणि छातीपर्यंतचा भाग फक्त वरती उचला. पोकळ शरीराला लागून पाठीमागे दोन्ही पायांच्या टाचा जुळलेल्या. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. श्वास सोडा, सावकाश खाली या. विश्राम स्थिती घ्या. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. भुजंगासन दुसरा प्रकार, 5 सेकंदांचं पहिलं आवर्तन. पुन्हा सावधान स्थिती घ्या. एकला कपाळ जमिनीवर टेका आणि दोन्ही हात छातीच्या शेजारी घ्या. 1 2ला श्वास घेत आता कपाळ, छाती आणि पोटापर्यंतचा भाग वरती उचला. पाठीमागे दोन्ही पायांच्या टाचा जुळलेल्या. नजर वरच्या दिशेने. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. सावकाश आसन सोडा. विश्राम स्थिती घ्या. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. प्रत्येक 2 आसनांच्या दरम्यान थोडासा विश्राम. भुजंगासन तिसरा प्रकार, सरळ हस्त भुजंगासन, 5 सेकंदांचं पहिलं आवर्तन. पुन्हा सावधान स्थिती घ्या. एकला कपाळ जमिनीवर टेका आणि दोन्ही हात छातीच्या शेजारी. 1 2ला आता श्वास घेत कपाळ, छाती, पोट आणि कमरेचा भाग सुद्धावरती उचला. दोन्ही हातांचे कोपर सरळ, पाठीमागे दोन्ही पायांच्या टाचा जुळलेल्या. पाय जमिनीवर उलट. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. सावकाश श्वास सोडत खाली. विश्राम स्थिती घ्या. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. याच 3 आसनांचे दुसरे आवर्तन घेणार आहोत आता 10-10 सेकंदांचे. पुन्हा सावधान स्थिती. एकला कपाळ जमिनीवर टेका आणि दोन्ही हात छातीच्या शेजारी घ्या. 1 भुजंगासन पहिला प्रकार होता, 10 सेकंदांचं दुसरं आवर्तन. श्वास घेत कपाळ आणि छातीपर्यंतचा भाग वरती उचला. आसन स्थिती पूर्ण. शरीर शिथिल सोडा. श्वासावरती लक्ष. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. सावकाश. विश्राम स्थिती. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. थोडासा आराम. भुजंगासन दुसरा प्रकार. पुन्हा सावधान स्थिती घ्या.
एकला कपाळ जमिनीवर टेका आणि दोन्ही हात छातीच्या शेजारी घ्या. एक. तर दोनदा श्वास घेत कपाळ, छाती आणि पोटापर्यंतचा भाग उचला. नजर वरच्या दिशेने. असं पूर्ण शरीर शिथिल सोडा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. पुन्हा विश्रांती. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा सावधान स्थितीत या. भुजंगासन तिसरा प्रकार, दुसरा आवर्तन 10 सेकंद. दोन्ही पाय जमिनीवरती उलट टाका. एकला कपाळ जमिनीवर टेका आणि दोन्ही हात छातीच्या शेजारी घ्या. एक. दोनला श्वास घेत आता कपाळ, छाती, पोट आणि कमरेचा भाग वरती उचला. दोन्ही हाताची टोकं सरळ. नजर वरच्या दिशेने. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. सावकाश. विश्रांती. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. त्याच्यानंतर पुढची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण पाठीचे जे खालचे मणके आहेत त्यांच्या हालचाली घेतोय. सावधान स्थितीत या. एक पाद शलभासन एका पायाने करणार आहोत. सुरुवातीला आवर्तनांच्या स्वरूपात. दोन्ही हातांचे तळवे कमरेच्या शेजारी जमिनीवरती उलट. श्वास घेत उजवा पाय वरती घ्या. पायाची बोटे खेचा आणि पाय गुडघ्यात सरळ ठेवा. पाय थोडासा उचलला तरी चालेल. श्वास सोडत सावकाश उजवा पाय. हनुवटी जमिनीवरती स्थिर. आता डावा पाय वरती. सावकाश खाली घ्या. श्वास घेत उजवा पाय. श्वास सोडत मूळ स्थिती. दीर्घ श्वास घेत डावा पाय. श्वास सोडत मूळ स्थिती. उजवा पाय. मूळ स्थिती. डावा. श्वास सोडत सावकाश मूळ. ओके. थोडासा विश्राम. आता हीच क्रिया आपण आसनांच्या स्वरूपात करणार आहोत. सुरुवातीला एक पाद शलभासन उजव्या पायाचे. एकला श्वास घेत उजवा पायावरती उचला. एक. असं तिथे पूर्ण पायाची बोटे खेचा. पाय गुडघ्यात सरळ. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. हीच क्रिया आता डाव्या पायाने. एकला श्वास घेत डावा पायावरती उचला. पाय गुडघ्यात सरळ. 5, 4, 3, 2, 1, 0. रिलॅक्स. विश्रांती घ्या. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. आता आहे पुढची क्रिया द्विपाद शलभासन. म्हणजे दोन्ही पाय आपण एकत्रित घेणार आहोत. शलभ म्हणजे टोळ. इथे या आसनामध्ये शरीराची स्थिती टोळाप्रमाणे होते. याला शलभासन. इथे आपण दोन्ही हातांच्या ज्या मुठ्या आहेत किंवा तळवे आहेत ते मांड्यांच्या खाली ठेवायचे आहेत. सुरुवातीला आवर्तनांच्या स्वरूपात घेतोय. हनुवटी जमिनीवरती. दोन्ही पाय उलट. श्वास घेत मांड्यांपासून दोन्ही पायावरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाय गुडघ्यात सरळ. श्वास सोडत सावकाश. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके. रिलॅक्स. थोडासा विश्राम. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. पुन्हा सावधान स्थिती द्या. आता आसनांच्या स्वरूपात घेतोय. दोन्ही हात मांड्यांच्या खाली.
हनुवटी जमिनीवरती 5 सेकंदांचं पहिलं आवर्तन. श्वास घेत दोन्ही पायावरती उचला. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. हात तसेच असू दे. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दुसरं आवर्तन देखील आपण 5 सेकंदांचं घेतोय. एक दीर्घ श्वास घेत दोन्ही पायावरती. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. विश्राम स्थिती. भुजंगासनामध्ये आपण पाठीचे जे वरचे मणके आहेत त्यांच्या हालचाली घेतल्या. शलभासनामध्ये खालचे जे मणके आहेत त्यांच्या हालचाली घेतल्या. आता हे सर्व मणके एकत्रित आपण पाठीमागच्या दिशेने काढणार आहोत. याच्यासाठी पुढचं आसन आहे नौकासन. सावधान स्थिती द्या. नौकासन पहिलं आवर्तन 5 सेकंदांचं. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका आणि दोन्ही हातांचा नमस्कार डोक्यावरती घ्या. 1 2 ला आता श्वास घेत पुढून नमस्कार आणि कपाळ उचला. पाठीमागून दोन्ही पाय शलभासनात जसे आपण उचलतो तसे उचला. आसन पूर्ण. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. विश्राम स्थिती. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. विश्राम स्थितीसाठी तुम्ही मकरासन घेऊ शकता किंवा बालासन देखील घेऊ शकता. नौकासन दुसरं आवर्तन. पुन्हा सावधान स्थिती द्या. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका आणि दोन्ही हातांचा नमस्कार डोक्यावरती. 1 2 ला समोरून कपाळ आणि हात पाठीमागून दोन्ही पायावरती उचला. असं पूर्ण संत सावकाश श्वसन सुरू ठेवा. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. विश्राम स्थिती. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. त्याच्यानंतर पुढची क्रिया आहे त्याच्यामध्ये आपण धनुरासन करण्याचा प्रयत्न करू. फक्त सुरुवातीला पाय जरी पकडता आले तरी खूप आहे. हळूहळू पुढून छातीचा भाग मांड्यांचा भाग पाठीमागून उचलण्याचा प्रयत्न करायचा. सावधान स्थिती द्या. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका. डाव्या हाताने डावा पाय आणि उजव्या हाताने उजवा पाय उचला. 1 2 ला आता पुढून कपाळ आणि छातीचा भाग उचला. पाठीमागून मांड्यावरती उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. विश्राम स्थिती. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. धनुरासन दुसरा आवर्तन 5 सेकंदांचं. पुन्हा सावधान स्थिती घ्या. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका. डाव्या हाताने डावा पाय उजव्या हाताने उजवा पाय पकडा. 1 2 ला श्वास घेत पुढून कपाळ आणि छातीचा भाग पाठीमागून मांड्यांचा भाग वरती उचला. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. विश्राम स्थिती. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. आराम. याच्यानंतर पुढची जी 2 कृती आहेत त्याच्यामध्ये आपण श्वानासनाचे 2 प्रकार घेतोय. अधोमुख श्वानासन आणि ऊर्ध्वमुख श्वानासन. पुन्हा सावधान स्थिती द्या. आता आपण पाठीमागच्या बाजूने बेंडिंग घेतलं. याच्या विरुद्ध क्रिया घेणार म्हणजेच अधोमुख श्वानासन. सावधान स्थिती द्या. दोन्ही पायांच्या टाचा जुळलेल्या. हात जमिनीवरती. हनुवटी जमिनीवरती.
अधोमुख श्वानासन पहिलं आवर्तन. एकला कपाळ जमिनीवरती टेका, दोन्ही हात छातीच्या शेजारी घ्या आणि दोन्ही पायामध्ये थोडस अंतर म्हणजे खांदे. 1 2 ला ताण तिरपी अवस्था. 2 3 ला कमरेचा भाग वरती उचलत पाय थोडेसे पुढे घेत पायांच्या टाचा टेका, पोट आतमध्ये खेचून हनुवटी छातीला लावा. अधोमुख श्वानासन. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. आसन सोडा. 1 ला ताण तिरपी अवस्था. 1 2 ला हळुवारपणे खाली 2 विश्रांती घ्या. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, थोडासा आराम. भुजंगासन, शलभासन, धनुरासन सुरुवातीची जी आपण आसनं घेतली त्याच्यामध्ये पाठीमागच्या दिशेने आपण मणक्यांना ताण दिला होता. आता त्याच्या विरुद्ध दिशेने ताण देतोय जेणेकरून आपल्या शरीरात रिलॅक्स. अधोमुख श्वानासन दुसरं आवर्तन. पुन्हा सावधान स्थिती घ्या. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका, दोन्ही हात छातीच्या शेजारी घ्या, दोन्ही पायामध्ये खांदे घालतो. 1 2 ला ताण तिरपी अवस्था. 2 3 ला कमरेचा भाग वरती उचलत दोन्ही पायांच्या टाचा जमिनीवरती टेका, पोट आतमध्ये खेचा, हनुवटी छातीला लावा. अधोमुख श्वानासन. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. आसन सोडा. 1 2 विश्रांती. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा, थोडासा आराम. आता याच्यानंतर श्वानासनाचा दुसरा प्रकार ऊर्ध्वमुखी श्वानासन. ऊर्ध्वमुखी म्हणजे वरच्या दिशेने तोंड. पुन्हा सावधान स्थिती घ्या. दोन्ही पायांच्या टाचा जुळलेल्या, हात कमरेच्या शेजारी जमले. ऊर्ध्वमुख श्वानासन पहिलं आवर्तन 5 सेकंदांचं. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका, दोन्ही हात कमरेच्या शेजारी किंवा पोटाच्या शेजारी आणि दोन्ही पायामध्ये अंतर. 1 आता 2 ला श्वास घेत कपाळ, छाती, पोट, कमरेचा भाग, मांड्या, गुडघ्या वरती उचलायचे आहेत गुडघे. 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. अवकाश खाली. विश्राम स्थिती घ्या. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. ऊर्ध्वमुख श्वानासन मध्ये फक्त दोन्ही हातांचे तळवे आणि पायाची बोटे फक्त जमिनीवर असतात. बाकी सर्व शरीर आपण वरच्या दिशेने ताणतोय. दिसायला आपल्याला हे भुजंगासनासारखं दिसतं, मात्र भुजंगासनामध्ये आपला कमरेपर्यंत फक्त भाग वरती उचललेला असतो आणि पाय आपले सावधान स्थितीत असतात. पुन्हा सावधान स्थिती घ्या. दुसरं आवर्तन ऊर्ध्वमुख श्वानासन. 10 सेकंदांचे घेणार आहोत. 1 ला कपाळ जमिनीवरती टेका, दोन्ही हात कमरेच्या शेजारी, दोन्ही पायामध्ये खांदे घालतो. 1 2 ला आता श्वास घेत कपाळ, छाती, पोट, कमरेचा भाग, मांड्या आणि गुडघे वरच्या दिशेने उचला. नजर वरच्या दिशेने. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. रिलॅक्स. आसन सोडा. विश्रांती. दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडा. पाठीवरती झोपा, शवासन घ्या. आता विश्राम घेऊया आणि त्याच्यानंतर आपले प्राणायाम जे आहेत ते करणार आहोत. सर्वांनी पाठीवरती झोपून शवासन घ्यायचं आहे. शवासनासोबत आपण अवयव ध्यान करणार आहोत, ज्याला योग निद्रा म्हणतो. आणि या योग निद्रेनंतर आपले प्राणायाम. पाठीवरती झोपून दोन्ही पायामध्ये खांदे इतकं अंतर, दोन्ही पायांच्या टाचा आतल्या दिशेने, पायाची बोटे बाहेरच्या दिशेने, दोन्ही हात कमरेच्या शेजारी 5 ते 6 इंच दूर, हातांचे तळवे छताच्या दिशेने.
डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा आणि शरीरातील प्रत्येक अवयव जितका ढिला सोडून देणं शक्य आहे तितका जमेल ती ढिला सोडून द्या. दोन्ही पाय, दोन्ही हात, पाठीचा भाग, मान, डोके पूर्णपणे ढिले सोडा. डोळे अलगद मिटून संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती केंद्रित करा. तुमचं संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. आत घेतला जाणारा श्वास, बाहेर सोडला जाणारा उच्छ्वास. तुमचं संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. आत घेतला जाणारा श्वास, बाहेर सोडला जाणारा उच्छ्वास. श्वास घेतो तेव्हा पोट बाहेर येतो, श्वास सोडतो तेव्हा पोट आतमध्ये जातो. पोटाच्या या हालचालीवरती लक्ष, संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. आत घेतला जाणारा श्वास, बाहेर सोडला जाणारा उच्छ्वास. आता लक्ष दोन्ही पायाच्या बोटांवरती केंद्रित करा. दोन्ही पायांची बोटे पूर्णपणे ढिली सोडा, शिथिल करा. दोन्ही तळपाय रिलॅक्स. दोन्ही पायांच्या टाचा रिलॅक्स. आता लक्ष दोन्ही पायाच्या घोट्यांवरती केंद्रित करा. दोन्ही पायांचे घोटे पूर्णपणे ढिले सोडा, शिथिल करा. ही रिलॅक्सेशनची स्पंदने हळूहळू दोन्ही पायातून वरती जात आहेत. दोन्ही पायांच्या पोटऱ्या पूर्णपणे ढिल्या सोडा, रिलॅक्स करा. आता लक्ष दोन्ही गुडघ्यांवरती केंद्रित करा. दोन्ही गुडघे पूर्णपणे ढिले सोडा. ही रिलॅक्सेशनची स्पंदने हळूहळू आपल्या मांड्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. दोन्ही पायांच्या मांड्या पूर्णपणे ढिल्या सोडा, रिलॅक्स करा. आता लक्ष कमरेवरती केंद्रित करा. कंबर व आजूबाजूचे सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा. ही रिलॅक्सेशनची स्पंदने हळूहळू पाठीच्या मणक्यातून वरती जात आहे. पाठीचे मणके व पाठीचे इतर सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा. आता लक्ष पोटावरती केंद्रित करा. पोट व आजूबाजूचे सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा. ही रिलॅक्सेशनची स्पंदने हळूहळू आपल्या छातीपर्यंत पोहोचलेली आहेत. छाती व आजूबाजूचे सर्व स्नायू पूर्णपणे ढिले सोडा, शिथिल करा. आता लक्ष दोन्ही खांद्यांवरती केंद्रित करा. दोन्ही खांदे पूर्णपणे ढिले सोडा.
ही रिलॅक्सेशनची स्पंदने हळूहळू दोन्ही हातातून पुढे जात आहेत. दोन्ही हातांचे कोपर, मनगटे, दोन्ही तळहात, हातांची बोटे, संपूर्ण दोन्ही हात पूर्णपणे रिलॅक्स झालेले आहेत. आता लक्ष मानेवरती केंद्रित करा. मान, घसा, आजूबाजूचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करा. ही रिलॅक्सेशनची स्पंदने हळूहळू आपल्या चेहऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. हनुवटी, दोन्ही ओठ, दोन्ही गाल, नाकपुड्या, दोन्ही डोळे, भुवया, कपाळ, दोन्ही कान, संपूर्ण चेहरा रिलॅक्स झालेला आहे. आता लक्ष डोक्यावरती केंद्रित करा. डोके व आजूबाजूचे सर्व स्नायू पूर्णपणे रिलॅक्स करा. तुमचं संपूर्ण शरीर डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्णपणे रिलॅक्स झालेलं आहे. शरीरावरील सर्व ताण तणाव थकवा पूर्णपणे निघून गेलेला आहे. शरीरामध्ये नवीन ऊर्जेचा, शक्तीचा संचय होत आहे. शरीरामध्ये नवीन ऊर्जेचा, शक्तीचा संचय होत आहे. संपूर्ण शरीर हलकसं झालेलं आहे. संथ सावकाश श्वसन सुरू आहे. संथ सावकाश श्वसन सुरू आहे. आता हळुवारपणे या योग निद्रेतून आपण बाहेर येणार आहोत. सुरुवातीला दोन्ही हातांची व पायाची बोटे थोडीशी हलवून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हात शरीराच्या जवळ घ्या. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करून पोटाकडे घ्या. डावा हात डोक्याकडे घेऊन डाव्या कुशीवरती वळा. काही क्षण तसेच सोडून उजवा हात पोटासमोर घेऊन हाताच्या मदतीने सावकाश उठून बसा. दोन्ही हात एकमेकांवरती घासून त्यांचा उष्ण असा स्पर्श संपूर्ण चेहऱ्यावरून आणि सर्वांगावरून फिरून द्या. पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकांवरती घासून कोंडून सावकाश डोळे. ओके, रिलॅक्स. प्राणायाम घेऊया आपण. कोणतेही ध्यानात्मक आसन ज्या आसनामध्ये तुम्हाला दीर्घकाळ बसणं शक्य आहे असं पद्मासन घेऊ शकता, स्वस्तिकासन, सिद्धासन किंवा साधी मांडी घातलात तरी चालेल. सुरुवातीला आपण आपल्या ज्या शुद्धी क्रिया आहेत त्या घेतोय आणि त्याच्यानंतर आपले दीर्घ श्वसन आणि इतर प्राणायाम. पहिली शुद्धी क्रिया आहे कपालभाती. कपालभातीसाठी तयार. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा करा. गुडघे घट्ट पकडा. दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास झटकायला सुरुवात. रिलॅक्स. विश्राम.
कपालभाती दुसरा आवर्तन. पुन्हा गुडघे घट्ट पकडा, पाठीचा कणा ताठ. दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास झटकायला सुरुवात करा. रिलॅक्स. पूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासावरती, शरीरावरती. कपालभाती तिसरा आवर्तन. पुन्हा गुडघे घट्ट पकडा, दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास झटकायला सुरुवात करा. रिलॅक्स. दुसरी शुद्धी क्रिया अग्निसार. दोन्ही हात गुडघ्यांवरती, ऊपर बाहेरच्या दिशेने घ्या. दीर्घ श्वास घ्या. पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचा. जालंधर बंद. पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर. बंद सोडा. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. थोडासा विश्राम. दुसरा आवर्तन अग्निसार. पुन्हा गुडघ्यांवरती. दीर्घ श्वास घ्या. पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचा. जालंधर बंद. पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर. बंद सोडा. थोडासा विश्राम. अग्निसार तिसरा आवर्तन. पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती. एक दीर्घ श्वास घ्या. पूर्ण श्वास बाहेर टाकत पोट आतमध्ये खेचा. जालंधर बंद. पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर, पोटात, पोट बाहेर. बंद सोडा. विश्राम. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. तिसरी शुद्धी क्रिया भस्त्रिका. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. तयार. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. डाऊन. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. डाऊन. रिलॅक्स. विश्राम. दुसरा आवर्तन भस्त्रिका. पुन्हा पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. श्वास घ्या, सोडा. श्वास घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. डाऊन. घ्या, सोडा. घ्या, सोडा. घ्या, सोडा. डाऊन. घ्या, सोडा. रिलॅक्स. तिसरा आवर्तन. पुन्हा दोन्ही हात खांद्याच्या रेषेत.
श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, अप डाऊन, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, रिलॅक्स. संपूर्ण लक्ष श्वासावरती. पुढची क्रिया आहे दीर्घ श्वसन. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. पहिला वर्तन एकास एक प्रमाणानुसार. 4 अंकात श्वास घेणार, 4 अंकात सोडणार. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4. रिलॅक्स. दीर्घ श्वसन करताना पोट भरून, छाती भरून जास्तीत जास्त हवा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोडताना याच्या उलट. दुसरं आवर्तन आता एकाच दीड प्रमाणानुसार. म्हणजे जितक्या प्रमाणात आपण श्वास घेणार, जितक्या कालावधीत श्वास घेणार, त्याच्या दीडपट कालावधीमध्ये आपल्याला सोडायचं. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. 4 अंकात श्वास घेणार, 6 अंकामध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा. डोळे बंद. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4 5 6. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4 5 6. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 2 3 4 5 6. रिलॅक्स. दीर्घ श्वसन. तिसरं आवर्तन एकाच 2 प्रमाणानुसार. 4 अंकात श्वास घ्यायचा आहे, 8 अंकामध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. डोळे बंद. पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडताना शरीर वरून खालपर्यंत रिलॅक्स होत आहे अशी कल्पना. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4 5 6 7 8. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 2 3 4 5 6 7 8. श्वास घ्या, 1 2 3 4. श्वास सोडा, 1 2 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. विश्राम. पुढचा प्राणायाम आहे सूर्यभेदी प्राणायाम. उजव्या हाताची प्रणमुद्रा. डावी नाकपुडी बंद. डोळे बंद. उजवीने घेणार, डावीने सोडणार. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, 1 2 3 4. डावीने सोडा, 1 2 3 4. उजवीने घ्या, 1 2 3 4. डावीने सोडा, 1 2 3 4. उजवीने श्वास घ्या, 1 2 3 4. डावीने सोडा, 1 2 3 4. उजवीने श्वास घ्या,
एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स. थोडासा विश्राम. पूर्ण लक्ष स्वतःच्या श्वासावरती. नेक्स्ट प्राणायाम आहे चंद्रविधी. आता उजवी नाकपुडी बंद, डावीने श्वास घेणार, उजव्या नाकपुडीने सोडणार. डोळे बंद, डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स. पुढचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम. पुन्हा उजव्या हाताची प्रणव मुद्रा, उजवी नाकपुडी बंद. सुरुवात नेहमी डाव्या नाकपुडीने करतोय. डोळे बंद, संपूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, डावीने श्वास घ्या, एक दोन तीन चार, उजवीने सोडा, एक दोन तीन चार, उजवीने घ्या, एक दोन तीन चार, डावीने सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स. बस विश्राम. पुढचे प्राणायाम आहेत सूर्यविद. आपण जे घेतो ते म्हणजेच शीतली आणि शीतकाली. शरीराला थंडावा देणारे प्राणायाम. पहिला प्राणायाम घेतोय शीतली प्राणायाम. इथे तोंडाने श्वास घ्यायचा आहे, नाकाने सोडायचा आहे. तोंडाने श्वास घेताना जिभेची आपण काती मुद्रा करतो, म्हणजेच ओठांचा चंबू जीभ त्याच्यातून बाहेर काढतो आणि जिभेची पनळ करायची आहे. जी पनळ तयार करणार त्याच्यातून श्वास. हाताची ज्ञान मुद्रा, पाठीचा कणा ताठ. शीतली प्राणायाम. डोळे बंद, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक
दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, ब्रेक. तुमचा आहे सिक्कारी. सिक्कारी म्हणजे दात एकमेकांवरती ओठ ठेवायचे आहेत. जिभेचं टोक आतून दाताला स्पर्श करेल आणि ओठ पाठीमागच्या दिशेने खेचायचे आहेत आणि दातांच्या फटीतून श्वास घ्यायचा आहे. सोडताना मात्र नाकाने सोडा. म्हणजे हातांची ज्ञान मुद्रा, डोळे बंद, सिक्कारी प्राणायाम. तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, तोंडाने श्वास घ्या, एक दोन तीन चार, नाकाने सोडा, एक दोन तीन चार, रिलॅक्स. तुमचा आहे भ्रामरी. त्याच्यासाठी षण्मुखी मुद्रा. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार 5 वेळा भ्रामरी करायची आहे. प्रत्येक भ्रामरीपूर्वी दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत भ्रमर द्यायचं. रिलॅक्स. 5 वेळा ओम आणि प्रार्थना. प्रत्येक ओम पूर्वी दीर्घ श्वास घ्या, श्वास सोडत अ, उ आणि म या 3 वर्णांच्या आधारे ओम म्हणायचा आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति
शांति शांति। ओम शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। सावकाश पुन्हा एकमेकांवरती घासा. त्यांचा उष्णाचा स्पर्श संपूर्ण चेहऱ्यावरून आणि सर्वांगावरून फिरून घ्या. पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकांवरती घासून सावकाश डोळे उघडा. पर्वतासन दोन्ही हात एकमेकांमध्ये अडकवा. हात उलट करत शरीरावरच्या दिशेने खेचा. दोन्ही हातांचा नमस्कार करत शरणागत मुद्रा. श्वास घेत वरती या. वर्गविराम. हरिओम. पाय थोडेसे रिलॅक्स करून घ्या. उद्या सकाळी भेटूया. तोपर्यंत बाय बाय.